हाय, गुड मॉर्निंग, नमस्कार, जय भीम. तर बघू शकताय आपल्या इकडं वातावरण किती मस्त आलंय आणि आमच्या दारापुढं तर एकच नंबर वातावरण. ही मका मोठी झाली ना त्याच्यात मी ब्लॉग बनवणार आणि इंस्टाला पण बनवणार आणि यूट्यूबला पण बनवणार. तर बघू शकता इकडं मक्का मस्त अशी उगवली आणि इथं आपला गवती चहा कसला झालाय आणि ही आपला मंडप केलेला फुलांचा. फुलं काय आता नाही ती पण केला आणि गुलाबाचं झाड आणलेलं हो का, बघू शकता कळ्या आल्या त्या आणि दोन दोन फुलं होती ती काढली. तर चला तुम्हाला मी बानूसोबत थोड्याशा गप्पा मारा आणि मी पण मारते. तर बानूबाईचं आंघोळ झाली, बानूबाईची आंघोळ झाली हो का, बघितलं का, आंघोळ झाली बानूची. आंघोळ करून मस्तपैकी अशी ती टी व्ही बघत झोपली. कारण टी व्ही चित्र असं पहिली लई असं तिरकं बघत होती ना, त्यामुळं टी व्ही डॉक्टरच म्हणलेले की तिच्या पुढं सारखं बोलायचं, मोबाईल लावायचा, म्हणजे ती ध्यान देऊन ऐकल, हुशार होतं. तर अशा पद्धतीने बघितलं कशी ऐकते. तर आंघोळ झाली, सकाळ सकाळ तिला आंघोळ असते 7 वाजता आंघोळ असते. तर तसं तर आमच्या रोज आंघोळ्या असते त्या. बघा इकडे देवपूजा झालेली आहे आणि बीळ बघा कसं पडलं, दिसलं का, ती दिसतंय ती खाली गुशीनं. आणि देवाची पूजा वगैरे झाली अशी. तिचं काय आपलं रोजचं चालू आहे, उठायचं, कुणाला न बोलता, बोललं तरी बोलत नाही, काय नाही, नेमकं तिच्या मनात काय आहे तेच मला पण कळना. तर भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की बानूला दाखवत जावा. तर बानूची आंघोळ झाली हो का, खेळती मस्तपैकी. आंघोळ केली का नाही गरम कडक कडक पाण्याने की ती अंग तिचं रिकामं होत आहे. दिवसभर झोपूनच असते त्यामुळं तिचं अंग रिकामं होतं. मग ती खेळते. मग आपण बाकीची कामं करायची तवर थोड्या वेळाने तिला जेवण ही, नंतर दूध ही तापतंय तवर 10-10:30 वाजता जेवण. तर तशाच आपल्या इकडं दिंड्या पण चालू झाल्यात, वारकरी पावसा पाण्याचं. पण विठ्ठलाला जाण्यासाठी त्यांची ओढ लागलेली असते. की मी पण असंच पहिलं म्हणायचे की मी पण जाईल, पण कसं असतं त्याला लय का हे करावं लागतं, काय नून बायनून, फुकट काय त्यात जायला मोबा नाही. ती पण जातात म्हणल्यावर काहीतरी सुरक्षण घेतात, म्हणजे सुरक्षण म्हणजे त्यामध्ये नियम लागू असतात, ते आपल्याला काय माहीत नाही नेमकं कुठनं कसं. आणि त्याला पण पैसेही भरावं लागतात असं ऐकलंय मी, म्हणजे भरते ती का नाही मला माहीत नाही, पण असतंय म्हणजे गाडी भाडं ही सगळं असतंय. तर आमच्या गावात अजून काही दिंडी आली नाही. आमच्या गावात येईल. रात्री करमाळ्यात होती लय मोठी दिंडी. तर आज आहे जीवूरमध्ये. तर आज जीवूरमधनं आज यायची, जीवूरमध्ये करमाळ्यातनं 5-5:30 वाजता येईल आणि तिथनं परत कंधारमध्ये उद्या जाईल. म्हणजे मुक्कामी दिंडी असते त्या. आषाढी एकादशी दिवशी मोठी यात्रा असते. आषाढी एकादश कोण कोण धरतं, मोठी एकादश, ती एकादश धरली की सगळं म्हणते ती सगळं एकादश हे होत्या त्या पावत्या त्या. धरते मी पण, म्हणजे सगळी धरतात असं काय नाही, मीच धरते. तर काही मी कमेंटवर हेड्यावर बनवलं होतं, तर भरपूर माझ्या भावा बहिणींचं असं म्हणणं होतं, ताई कशाला नको, तू असंच हसत राहत जा, तू हसले की भारी वाटत आणि दुसऱ्याकडे लक्ष देत जाऊ नको. हो बरोबर आहे, पण त्यांना पण थोडंसं उत्तर दिल्याशिवाय ते पण काय गप्प बसत नाहीत, बरोबर. तर काय कमेंट मला अशी पण आली, तू ज्योती तू आणि राधाताई तू, म्हणजे राधाताई पण नाही की राधे तू आणि ज्योते तू भीक मागा
अगं बाई, आम्ही भीक मागायला काय तुझ्या दारात पडलो होतो का? तुझ्या दारात पडलो का? नाही ना. मग कदाचित तू मागत असशील, तुझे आखी खानदान मागत असेल म्हणून तू आम्हाला म्हणत असशील, बरोबर. राहिला विषय हो का, ती कितीही केलं तरी माझीच आहे, मी तिचीच आहे. आम्ही बोलत नसेल, तुम्हीच असं बोलणारे आहेत, तुम्हीच सांगणारे आहेत की असं झालं आणि तसं झालं. आणि नाही बोलले तरी तुम्हीच म्हणता की असं काय झालं यांना काय माहीत. आणि बोललं तरी तुम्हाला प्रॉब्लेम, नाही बोललं तरी तुम्हाला प्रॉब्लेम. म्हणजे चौकूनच असं दोन्हीकून पण तुम्ही ढुलकी वाजवत आहे. म्हणजे नात्या माणसाला जगू बी द्यायचं नाही आणि खाऊ बी द्यायचं नाही, नाचू बी द्यायचं नाही आणि बघू बी द्यायचं नाही काही गोष्टी. असा प्रकार तुमचा आहे. राहिला विषय वहिनीचा, तर आम्ही कामं याच्या आधी केली तीच काही थोडीच, आणि मी तर करतीच तुम्हाला माहिती आहे. आणि सगळीच कामं केल्याशिवाय होत नाही. कामं ही करावंच लागतात, बाईच्या जातीला कामं करावंच लागतात. बाईचा जन्म झाला तर ते कामासाठीच जन्म होतो, एवढं लक्षात ठेवा. आणि मग बोलत जावा. आता मी काही रागवली नाही किंवा काय नाही, तुझ्या कमेंटमुळं मला जास्तच हसायला आलं. कसं आहे, माझ्या भावा बहिणींना आवडतं मी हसलेली, तर मी हसूनच दाखवणार. मला कितीही दुःख असलं ना आणि कितीही काही असलं ना तरी पण मी हसूनच दाखवणार. त्यामुळं कुत्री भुकणारी भुकतच असतात, आपण पुढं चालायचं. खेचणारी लय हसतात, आपण त्यांच्यावर लक्ष दिलं तर मग त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक राहिला. तर चहा पाणी झाला, आबाळा सकाळ सकाळ चालय. तर एवढ्या शेंगा आहेत त्या का, एवढ्या वाळू घालायच्या त्या ओल्या शेंगा आहेत त्या. ही उपास असते ती, बरोबर आहे की नाही. उपास तापास असते ती, म्हणून त्यामुळे शेंगा कराव्या लागतात. तसं दीक्षेचा बानूचा बड्डे आलाय जवळच. आता जवळ म्हणलं तरी 2 महिने 3 महिने राहिलाय. बानूचा 3 आणि दीक्षेचा 2. अशा प्रकारे आपण बड्डे साजरा करतोच. फुल नाही, फुलाची पाकळी आपल्यापाशी असली तरी करतोच. लेकरांची हवस असते, बरोबर. आपण नाही हवस करायची तर कोण हवस करायचं लेकरांचं, बरोबर आहे का नाही. बघा कशी बघती, बघा माझ्याकडे, मी बोलती तर कशी बघती माझ्याकडे, टक्कल लावून बघते का नाही. अशा पद्धतीने तिच्यापाशी गप्पा मारावं लागते त्या, म्हणजे ती ध्यान देते. तर चला, मला कपडे ही लय आहे अजून सकाळचं काम, स्वयंपाक वगैरे. आणि शाळेत तर दीक्षा गेली सकाळीच. आता राहिला प्रश्न बानूचा, तर बानूसाठी चपाती वगैरे करायची. आज स्वयंपाक काय मी निवांत करत असते, काय कोण सकाळना खात नाही. वरची कामं करून घेते आधी आणि मग स्वयंपाकाला लागत असते. मग तोपर्यंत बानूचा टायमिंग पण होतो, सगळं टायमिंग विषयीच करावं लागतं मला. तर आपल्याला कसं आहे माहिती आहे का, आपण जेवढं बोलतो तेवढंच तुम्हाला दिसतं, आणि जे माझ्या घरात असतं तेच मी तुम्हाला दाखवते, रिअरमध्ये दाखवते. असं काय नाही की काय म्हणतात ना, दाखवायचं एक आणि खायचं दात वेगळं दाखवायचं वेगळं, असा प्रकार नसतो माझा. जे पण आहे ते आपल्या घरांमध्ये, दुसऱ्याचं नाही. आणि मला दुसऱ्याचं दाखवायला आवडत पण नाही. तर चला, हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करत जावा. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर चला, बाय.